अब खबर है भद्रावती तहसील से, जहां तहसील के बेलोरा, टाकड़ी, जेना गांव के प्रकल्पग्रस्तों ने अपनी मांगों को लेकर श्रृंखलाबद्ध अनशन शुरू किया। किस कंपनी के विरोध में यह अनशन शुरू किया गया तथा उनकी कौन सी मांगे हैं, जानते हैं भद्रावती से CTV के विशेष प्रतिनिधि जावेद शेख की इस खास रिपोर्ट में। भद्रावती से CTV के प्रतिनिधि जावेद शेख ने हम तक जानकारी पहुंचाई है कि भद्रावती तहसील के बेलोरा के अरविंद रियल्टी एंड इंफ्रास्ट्रक्चर इस कंपनी के विरोध में बेलोरा परिसर के गांव वासियों ने आज गुरुवार को दोपहर 3 बजे के आसपास से श्रृंखलाबद्ध अनशन की शुरुआत कर दी है और अनशन पर बैठने के पहले कंपनी की कोयला यातायात भी उन्होंने बंद किया। उसके बाद इस अनशन स्थल को प्रदेश युवा कांग्रेस महासचिव शिवानी वडेट्टीवार ने भेंट दी तथा उनकी उपस्थिति में अनशन की शुरुआत की गई। सबसे पहले जमीन का मुआवजा ठहराएं, बेलोरा तथा परिसर के गाँव को सबसे पहले पुनर्वसन करें, कंपनी में स्थानिक प्रकल्पग्रस्त तथा बेरोजगारों को हमेशा के लिए नौकरी दें। इसके साथ अन्य मांगों को लेकर इन्होंने श्रृंखलाबद्ध अनशन शुरू किया। इस मौके पर तहसीलदार अनिकेत सोनवने, थानेदार विपिन इंगड़े वह भी वहाँ पर पहुंचे। साथ ही प्रवीण लांडगे, शेख जहरुद्दीन वरोरा, विलास परचाके आदि भी मौजूद थे। तो सुनिए इस मौके पर वहाँ पर मौजूद एक आंदोलनकारी ने CTV के प्रतिनिधि जावेद शेख के साथ की गई बातचीत में क्या कहा। तुमच्या मागण्या, प्रमुख मागण्या? मी विलास परचाके, बेलोरा गावचा रहिवासी प्रकल्पग्रस्त आहोत। आमच्या मागण्या जमिनीला रास्त भाव 50 लाख रुपये प्रति एकर आणि गावाचं पुनर्वसन आणि गावाचा जो पुनर्वसनचा शासनाचं जे धोरण आहे ते कंपनीनं पूर्ण करावं, तेव्हाच आम्ही या गावाचं पुनर्वसन करू आणि कंपनीला जमिनी देऊ। पहिली गोष्ट। त्याच्यानंतर आम्हाला वेळोवेळी स्थानिक प्रशासन तहसील कार्यालयामधून आम्हाला गावाच्या ज्या सीमा हद्द गावाच्या सीमा हद्द कायम करण्यासाठी नोटीस येतात, त्या नोटीसला आम्ही वेळोवेळी लेखी तक्रारसुद्धा, लेखी निवेदनं तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत। तरी पण काल दिनांक 6/3/2024 यांनी आपले गृह विभागाचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक आपले तालुका प्रशासनाचे तहसील कार्यालयाचे कर्मचारी हे या बेलोरा गावामध्ये उपस्थित झाले आणि स्थानिक आपले इंगडे साहेब ठाणेदार यांनी या बेलोरा गावामध्ये जसं काही एखादी गुन्हा घडला की काय, कोणती गावामध्ये दहशत निर्माण झाली काय, असं अतिरिक्त पोलीस बल त्यांनी या गावामध्ये आणलं होतं आणि एका गावाला वेटीत धरलं आणि एक धाकधुजी दाखवून त्यांनी या गावाची मोजणी केली। ते ज्या मोजणीला ज्या तालुक्याचे साजाचे आमचे पटवाडी होते ते सुद्धा ह्या मोजणीला उपस्थित नव्हते आणि फक्त या भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांनीच फक्त ह्या गावाच्या वेशी मोजल्या। सरकारी जागा ज्या गावाच्या हक्कासाठी आणि ग्रामपंचायतच्या निस्तारात असलेली जागा, गावाला राखीव असलेली जागा ह्या कंपनीनं स्वतः मोजली आणि ह्या जागेचा मोजण्यामागचा काय हेतू आहे हे आम्हाला सुद्धा अजूनही कळलेलं नाही आहे। आणि त्यांच्या कंपनीच्या गैरहजेरीमध्ये कंपनी आपले भूमी अभिलेख कार्यालय कर्मचारी भद्रावती आणि पोलीस कर्मचारी भद्रावती येथील या सर्व मिळून आमच्या गावाच्या ज्या शासकीय जागा आहेत, जसे तलाव आहेत, स्मशानभूमी आहेत, पांदन रस्ते आहेत, हे यांनी पूर्णतः आपल्या जबरदस्ती बळजबरी करून मोजलेले आहे। तुमच्यावर केसेस लावू आम्ही जर तुम्ही आम्हाला विरोध केला तर, असं म्हणून आम्हाला धमकावणीसुद्धा दिली आहे। मागण्या पूर्ण झाल्या नाही। आजपासून आमची आंदोलना सुरुवात झाली आहे। आमच्या माननीय आपल्या शिवानीताई वडेट्टीवार यांच्या माध्यमातून आम्ही या भूमिपुत्राची हाक जय क्रांती कामगार संघटना या माध्यमातून हे आंदोलन आम्ही जेथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही ते असं अविरत चालू ठेवू। जेथपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तेथपर्यंत आम्ही कसल्याही प्रकारचं एक मातीसुद्धा उचलू देणार नाही। वास्तविक पाहता ह्या कंपनीला 128 हेक्टर जे जमीन अलॉट झाली होती, त्या 128 हेक्टरच्या जमीनमधून यांनी स्वतः सरकारविरुद्ध कंपनीविरुद्ध लढाई केली। याच्यामध्ये तिसऱ्या पार्टीला कोणालाही तिथं उपस्थित केलं नाही। हे एक आम्हाला शोकांतिक आहे। वास्तविक पाहता कंपनीनं गावाला कास्तकारांना पार्टीविरुद्ध कंपनी असा लढण्याचा हे होता, पण कंपनी काही ते तसं केलं नाही। कंपनी शासनाविरुद्ध शासन लढून कोल माईन चालू केली आणि यांना कंपनीला खदानला 200 ब्रास ओबी उचलण्याचा यांना GR भेटला आहे, पण हे 200 ब्रास न उचलता अनगिनत हे माती उत्खनन करत आहे आणि जिल्हा परिषदेच्या रोडचा यांनी वहिवाट लावला आहे। येत्या पावसाळ्यात आमच्या जीवाला
कोणत्याही पाऊस माणूस गाडानं पाण्यानं स्लिप होऊन पडला तर याची जीवितहानी झाली, याला जबाबदार कोण कंपनी राहील का, हे आमचा एक सवाल आहे. जर कंपनी ह्या मागण्या पूर्ण करत असेल तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, नाही तर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. वहीं इस संबंध में सीटीयू के प्रतिनिधि जावेद शेख ने युवा कांग्रेस प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार से जब जानकारी हासिल करनी चाहिए तो उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हें की जुबानी. गेल्या अनेक दिवसापासून बेलोरा टाकली जेना यांच्या जे प्रकल्पग्रस्त आहे यांच्या मागण्यासंदर्भात अजून लोकप्रतिनिधी कोणी लक्ष नाही दिलेलं आहे. तरी यांच्या मनामध्ये आताही आपल्याप्रती जे आदर आहे तर यांना असं वाटते की शिवान्यातही आपल्याला काही न्याय मिळेल या आशेने आपल्यापर्यंत पोहोचले होते आणि त्या संदर्भात आपण यांची मुलाखत घेऊन आज प्रकल्पग्रस्ताला भेट देऊन आंदोलनस्थळी आपण मुलाखत दिलेली आहे. काय यांच्या मागण्या म्हणजे कितपर्यंत पूर्ण करणार आहे आपण? कितपर्यंत पूर्ण करणार आहे हे मी आता सांगू शकत नाही, पण इतकं मी ध्येय करून बसलेली आहे की यांच्या काही मागण्या खूप मोठ्या नाही, एकदम साधारण मागण्या आहे. जे लोकांची जमीन शेत जमीन या प्रकल्पामध्ये गेली त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. अगदी साधारण मागण्या आहे, कारण की असे विषय झाले इथे 22 एकरच्या अगेन्स्ट लोकांना 12-15-30 हजार रुपये भेटले. म्हणजे शेत जमिनीला शेतकऱ्याला आपण इतकं मान देतो, मान सन्मान देतो आपण देशामध्ये, आणि शेतकऱ्याची जमीन इतक्या कमी दामामध्ये त्यांची जमीन घेतली जाते. आणि त्यांना महत्त्वाचं म्हणजे इकडचे जेवढे पण स्थानिक लोक आहेत, युवा असतील, यांना रोजगार मिळत नाही. या कंपनीमध्ये 500 लोक काम करत आहेत आज, आणि 500 लोक काम करत असताना जर भूमिपुत्र किती विचारले तर 70 ते 75 लोक भूमिपुत्र आहेत. त्यानंतर बघितलं बाकीचे जिल्ह्याचे असतील, ठीक आहे, आमचा त्यांना विरोध नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आणून ही कंपनी काम करून राहिलेली आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांना अजिबात रोजगार मिळून नाही राहिलेला आहे. हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. तर अशा वेळेस आमची हीच मागणी राहील शासनाला की यांची जी जमीन गेलेली आहे त्यांचा बरोबर मोबदला त्यांना मिळाला पाहिजे, आजच्या रेटनी मिळाला पाहिजे. जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही बोला, यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष नको करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचा GR आहे त्यानुसार 80% भूमिपुत्रांना जो रोजगार मिळाला पाहिजे, ती आमची मागणी आहे की स्थानिक लोकांना 80% रोजगार मिळालाच पाहिजे. या मागणीवर आम्ही खंबीरपणे इकडे आंदोलन करून राहिलो. हे आंदोलन किती दिवस चालणार मॅडम? हा आंदोलन लोकांची इच्छा आहे, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जान जाएगी, बट आंदोलन पीछे नहीं होगा. हा लोकांची भूमिकामध्ये या आंदोलनाला सक्रिय जिवंत ठेवण्याचा हा माझा ध्येय आहे. ओके. आज भरौदा तालुका में बेलोरा टाकली जेना इन गांव के अंदर भूमिहीन प्रकल्पग्रस्त लोगों को आज वाड़े मोबदला स्थानीय बेरोजगार को कायम स्वरूप नौकरी के लिए आज बेलोरा कंपनी के पास में भव्य मात्रा में आज आंदोलन किया गया है. और इस आंदोलन का नेतृत्व शिवानी वडेट्टीवार ये कर रहे हैं. और इनके मांग ये है कि जब तक हमारे मांगनियाँ पूरी नहीं होती जब तक इस आंदोलन को जारी रखेंगे, ऐसा इन्होंने कहा. सीट के लिए भद्रावती से जावेद शेख की रिपोर्ट.